हॅलो एव्हरीवन, मी अनु आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी ऑल टाईम फेवरेट साबुदाणा खिचडी, जी मला आवडते आणि मी जेव्हा पण मला खावं वाटते तेव्हा मी बनवते खाण्यासाठी. तर म्हणलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. एवढी काय अवघड पण नाही बनवत, साधी सोपी आपली जशी मला आवडते तशी बनवते. तर म्हणलं तुमच्यासोबत पण शेअर करावी. तर सर्वात पहिले मी ते तेल टाकून घेतलं, नंतर बटाटे उकडून घेतले होते ते टाकून घेतले आणि नंतर मग मिरच्या चिरून घेतल्या होत्या, मिरच्या टाकल्या. नंतर चांगलं त्यांना परतू द्यायचं, म्हणजे मिरच्याचा तिखटपणा जो आहे तो जातो तेलात आणि थोडंसं तिखट होतं. मला साबुदाणा खिचडी ही तिखटच आवडते, म्हणून मी तिखटपणा हा उतरू देते तेलात मिरच्यांचा. आणि छान असं ते परतून घ्यायचं व्यवस्थित. थोडं वेळ लागलं तर ते शिजवून पण द्यायचं, म्हणजे शिजलेलेच आहेत बटाटे ते, तरी पण थोडा वेळ राहू द्यायचे तेलात. आणि मीठ वगैरे टाकून घ्यायचं, परत छान परतून घ्यायचं. आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच सोप्या रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येते आणि तुमच्यासोबत शेअर करत असते. नंतर सगळं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण त्यात साबुदाणा टाकणार आहोत. साबुदाण्यामध्ये मी ऑलरेडी शेंगदाण्याचा कूट हा मिक्स केला होता, तर तो तसाच मी टाकून घेतला कढईमध्ये आणि तो आता छान व्यवस्थित असा परतून घ्यायचा. मिक्स केल्यानंतर आपली अशी काही खिचडी दिसते. मग त्यात थोडंसं मीठ टाकून घेतलं, परत परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आणि आपली खिचडी खायला तयार होते. मी साबुदाणा भिजवला होता, तो खूप छान भिजला होता, त्यामुळे एका वाफेमध्ये छान खिचडी होते आणि छान पण लागते.